ठाणे ग्रामीण पोलिसांकडून ड्रग फ्री कॅम्पस अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती. अंमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांपासून युवा पिढीला दूर ठेवणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने ड्रग फ्री कॅम्पस अभियान राबवण्यात आले. सदर अभियानाअंतर्गत शहापूर आसनगाव येथील जोंधळे कॉलेज येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहापूर तालुक्यातील प्रमुख विद्यालये व शाळांमधील प्रिन्सिपल तसेच मुख्याध्यापकांना निमंत्रित करण्यात आले होते. शहापूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे सेवन, व्यसनाधीनता तसेच त्याचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अंमली पदार्थांना नकार, जीवनाला स्वीकार हा संदेश देत विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त समाजाचा संकल्प केला. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी उपस्थित प्रिन्सिपल व मुख्याध्यापकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शैक्षणिक संस्था, शिक्षक व पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. यावेळी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नागरगोजे, मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लक्ष्मण लाड, पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी, शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास कदम, कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित, वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील बच्चाव तसेच किन्हवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून ड्रग फ्री कॅम्पस अभियानाचा उद्देश आणि अंमली पदार्थांविरोधात ठाणे ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.